पुराण असेल, महाभारत असेल, आपण प्राचीन संस्कृतीपासून जेव्हा पाहतो तेव्हा सर्वात प्रथम दानावर महत्त्व दिलं गेलं आहे. मग ते दान कोणतं आहे? तर अन्नदान सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. भलेही तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राजवळ जा आणि तिथे जाऊन अन्नदान करा, घरी आल्यानंतर परत वापस तुमचा जर भाषा चांगली नसेल किंवा तुमचा व्यवहार चांगला नसेल तर कदाचित त्या दानाचा उपयोग नाही. म्हणून हिंदू संस्कृती असं सांगते, जेही दान कराल आपल्या आपल्या सवडीनं करा. बघा तुम्ही, जर तुम्ही एखाद्या तुमच्या चांगल्या बोलण्यानं जर एखाद्याचं रक्त वाढत असेल, तेही रक्तदानाचा एक भाग आहे. बरोबर आहे की नाही? जर एखादा तहानलेला भुकेलेला जर काम करून आला आणि थकला आणि बसला तर करणाऱ्यालाच बाहेर टाकलं, संपवून टाकलं. म्हणजे मर्यादेमध्ये कसं राहायचं हे रामायण शिकवतं. म्हणून श्रीरामांना काय म्हणतात? मर्यादा पुरुषोत्तम. आणि मर्यादा केव्हा ओलांडायची? आयुष्यामध्ये भरपूर असे प्रसंग येतात, साम दाम दंड भेद, ह्या सगळ्या गोष्टींचा केव्हा केव्हा वापर करायचा हे कृष्ण महाराज शिकवतात. म्हणून त्यांना पुराण पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे. आणि या दोन्ही सगळ्या संस्कृतीचा आपल्याला हे वेद असेल, उपनिषद असेल, भगवद्गीता असेल, रामायण असेल, महाभारत असेल, आपल्याला प्राचीन काळापासून ते जे आहेत मार्गदर्शन आयुष्याच्या पावलोपावली वाटांवर करत असतात. आणि देवाच्या विरोधात जाऊन कधीच कोणाचं काही चांगले झालेलं नाही. म्हणजे ते सगळेजण इतिहासात पडले. आजकालच्या मुलामुलींचे नाव अर्जुन असेल, अर्जुन ठेवतात, बरोबर, श्रीकृष्ण पार्थ ठेवतात, पण कौरवांमधून कोणाचंच नाव ठेवलं